नमस्कार, 42 तास न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात। आज सर्व सरकारी संस्थेच्या माध्यमातून सरकारी कर्मचारी या ठिकाणी संपूर्ण महिलापासून ते संपूर्ण लोक या ठिकाणी उपस्थित। गेल्या अनेक दिवसापासून या लोकांचे आंदोलन चालू आहे, वर्षापासून आंदोलन चालू। आज व सरकारासाठी काम करतात। गेलेली जी मागील निवडणूक होती, जनतेच्या माध्यमातून असं सांगण्यात येतं की निवडणुकी जी झाली त्या निवडणुकीमध्ये जे सरकारी कर्मचारी जे काम करत होते त्यांच्या माध्यमातून ईव्हीएमच्या माध्यमातून सरकार पुन्हा सत्तेमध्ये आले असा प्रश्नचिन्ह निर्माण होतो। आणि ज्यांच्या माध्यमातून सरकार सत्तेमध्ये आले तेच लोक आज आंदोलन करतात असा प्रश्न देखील आहे। काय सांगणार? हा अत्यंत चुकीचा आरोप आहे। प्रशासनातला कर्मचारी, प्रत्येक कर्मचारी, शिक्षक हा आपल्या कर्तव्याला बांधील आहे आणि अशा प्रकारचा कुठलाही घाणेरडं कृत्य आमच्या कर्मचाऱ्यांकडून, प्रशासनात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून होणार नाही या संदर्भात आम्ही आपल्याला आश्वासित करतो। नाही, शासन आपला उपयोग करून घेतो असं तुम्हाला वाटत नाही का? बिलकुल अशा प्रकारचा कुठलाही प्रकार होत नाही, या आरोपाशी आम्ही सहमत नाही। तर काय सांगणार, तुमच्या काय मागण्या? आमच्या सरकारी, निमसरकारी कर्मचारी व शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीनं आज आम्ही 2 तासाचा धरणा सत्याग्रह या ठिकाणी करत आहोत। मुळातच आज देशातल्या 12 बलाढ्य कामगार संघटना काम बंद आंदोलन, बेमुदत संप लाक्षणिक संपावर आहेत, देशव्यापी संपात। त्या संपात सहभागी न होण्याचं कारण आम्हाला लवकरच राज्य सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करण्यासाठी बेमुदत संप करण्याचा निर्णय कोणाची? राज्य सरकारी कोणाची? राज्य सरकारची सरकार आहे, नाव सांग। राज्य सरकार कोणाचं आहे? म्हणजे कोणते? भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी कोणाचं आहे? पक्ष विषय नाही, ज्या सरकार आहे जे सत्तेत ते सरकार, आम्हाला पक्षाशी घेणं नाही, आम्ही कुठल्याही पक्षाशी बांधील नाही। महाराष्ट्र शासनाच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार। तर अनेक वर्षापासून आपण आंदोलन करत, तुमच्या आंदोलनाला यश का येत नाही? काय कारण? खरं पाहता सर्व सुधारित पेन्शन योजना ही तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या काळात बेमुदत संपाच्या पार्श्वभूमीवर मंजूर झालेली आहे, त्या संदर्भात शासन निर्णय निघालेला आहे। परंतु सध्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदय का हा या संदर्भात निर्णय घेत नाही, ह्या संदर्भात आमच्या मनात प्रचंड संताप आहे। मुख्यमंत्री निर्णय घेत नाही असं त्यांचं या ठिकाणी म्हणणं आहे। आपल्यासोबत जे संघटनेचे अध्यक्ष आहे, सर काय सांगणार? वारंवार आपण निवेदन देतात, आंदोलन करतात आणि आजपर्यंत तुमच्या मागण्या का मंजूर झाल्या नाही? आमच्या मागण्या मंजूर न होण्याचं कारण असं आहे की आम्ही बेमुदत जेव्हा संप करतो तर तो जास्तीत जास्त दीर्घकाळपर्यंत चालला पाहिजे अशा कर्मचाऱ्यांच्या भावना आहेत। जोपर्यंत सरकारवर दबाव निर्माण होत नाही, सरकारची कामं कोणती सर्व कामं ही बंद पडत नाही, तोपर्यंत सरकार आमच्या मागण्यांकडे लक्ष देणार नाही। परंतु काही संघटनेचे काही पदाधिकारी जे असतात ते संघटनेला चर्चेला बोलवलं जातं, त्यांच्यामध्ये जी बोलणी होते त्याच्यामध्ये त्यांना आश्वासन दिलं जातं आणि मग संघटनेचे पदाधिकारी येऊन आम्हाला सांगतात की आपण संप मागे घेतला पाहिजे, आपल्या मागण्या मान्य होतील। असं प्रत्येक वेळी आम्ही जेव्हा आंदोलनं केलेली आहेत त्यावेळी असंच झालेलं आहे। आमच्या तोंडाला पानच पुसलेली आहेत, आम्हाला गाजरं दाखवण्याचं काम सरकार करतं। आणि संघटनेच्या माध्यमातून जर बोलणी होत असेल मग संघटना का पुढे काम करत नाही, का तीव्र होत नाही? संघटनेने आम्ही बऱ्याच वेळा तीव्र आंदोलनं केलेली आहेत यापूर्वी देखील। सर हे तुमचं 4थं 5वं आंदोलन आहे। अहो अनेक वेळापासून आंदोलन सुरू आहे पण का मान्य होत नाही? काय कारण? मागण्या आम्ही हेच ना, सरकारवर जो दबाव पाहिजे त्या प्रमाणामध्ये दबाव निर्माण होत, सरकारवर दबाव निर्माण होते। आपल्यासोबत मी काही महिला देखील आहे। मॅडम काय सांगणार? आपण बरेच दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करताय, काय सांगणार? मॅडम काय सांगणार? काय सांगणार? बोला, काय सांगणार? खूप दिवसापासून जुन्या पेन्शनची मागणी चालू आहे, परंतु अद्यापपर्यंत पेन्शन किंवा कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा कोणताही विचार न करता ती मागणी मंजूर होत नाही। त्यामुळे ही मागणी मंजूर होणे खूप आवश्यक आहे। किती महिला आहेत? सगळ्या सरकारी महिला आहेत। आता तुमची मागणी काय? जुनी पेन्शनच महत्वाची मागणी आहे। बघू शकता या ठिकाणी संपूर्ण महिला असतील, या शिक्षक आहेत, सरकारी कर्मचारी असतील, ते गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी आंदोलन करतात पण त्यांची मागणी आजपर्यंत पूर्ण झाली नाही। पुन्हा एकदा त्यांनी या आंदोलन करण्याची या ठिकाणी तयारी करायची। शासनाला कधी जाग येईल हे देखील या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।